अहो तुम्ही खाली का बसलेलात? खुर्च्या होत्या तिथे बसायचं ना. अहो नाही ताई, आम्हाला खाली बसायची सवय आहे. बरं मग घरात चला या. नको नको ताई, आमच्यातल्या कोणाला भूताची बाधा झाली असेल तर त्याची सावली तुमच्यावर नको पडायला. बरं मी तुमच्यासोबत खाली बसते. नाही ताई, तुम्ही का बसताय खाली? वर बसा की. अहो मी तुमच्यासारखीच आहे ना, मला सवय बसा तुम्ही. सावली ताई, सांगा ना आम्हाला कशाला बोलवले? सांगते. माझं तुमच्याकडे एक काम होतं. खरं तर मीच येणार होते गावात, पण सारंग सरांनी बबलू जाताना सांगून तुम्हाला इथेच बोलवून घेतलं. मला सांगा तुम्ही जंगलात जाणं का बंद केलंय? हे बघा, सांगा मला, न घाबरता सांगा प्लीज. अहो जंगलात भूत आहे. भूत? हे बघा, असं काहीच नसतं. कोणीतरी तुम्हाला भीती घालत असेल. अहो नाही ताई, खरंच तिथे जंगलात भूत आहे. मागे एकदा भूत दिसलं होतं असंच, म्हणून आम्ही जाणं बंद केलं. सरपंचांनी समजवलं म्हणून परत जायला लागलो. पण आमच्यातल्या एकीला भूताची बाधा झाली म्हणून जायचं नाही असं ठरवलं आम्ही. हे बघा, भूत वगैरे काही नसतं. तुम्ही उगाच घाबरताय. ताई असतं. तुमच्यापैकी कोणी बघितलंय का भूताला? हो ताई, सगळ्यांनी बघितलंय. आणि एकदा नाही दोनदा बघितलंय बघा. दिवसा आणि रात्री दोन्ही वेळेला बघितलंय बघा. ते भूत दिवसा काळा आणि रात्री पांढरं दिसतं. हे बघा, पहिली गोष्ट आहे तर हे भूत वगैरे काही नसतं. आणि जरी असलंच तरी ते दिवसा कसं दिसेल? नाही ताई, बघितलंय सगळ्यांनी. सगळ्या गावातल्या बायकांनी बघितलंय बघा. आणि पुरुषांनी? सदाशिवने एकट्याने बघितलंय. पहिल्यांदा त्यानेच बघितलं होतं. माफ करा ताई, तुमच्यावर काम करायला नाही जमणार आम्हाला. पण ते आमच्या गावचं शाळेचं आणि दवाखान्याचं काम बंद करू नका बघा. हो हो हो. ऐका ऐका, हे बघा, तुम्ही काळजी करू नका. असं काहीच होणार नाही. या चाय या. घ्या. दादा, तुमचं लग्न झालंय का? नाही. लवकर लग्न होते तुमचं आणि चांगली बायको मिळू दे बघा.